प्रिय विद्यार्थिनींनो, आज महिला दिनानिमित्त स्टेपअपच्या व्यासपीठावरून तुमच्याशी संवाद साधताना मला जाणीव आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही किती मोठ्या संघर्षाला पार केले आहे. अकॅडमीचा संचालक म्हणून रोज तुम्हाला अभ्यास करताना पाहतो तेव्हा फक्त पुस्तकात डोकं खुपसलेली मुलगी दिसत नाही, तर साऱ्या जगाशी दोन हात करून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू पाहणारी एक योद्धी दिसते. मला कल्पना आहे तुमच्यापैकी अनेकींच्या घरी आता लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. किती वर्ष अभ्यास करणार, वय निघून चाललं आहे, मग स्थळ मिळत नाही, दुसऱ्याच्या घरी जायचं आहे, कशाला पाहिजे एवढा अट्टहास. अशा टोमण्यांनी तुमचं मन रोज घाळ होत असेल. निवडीला होणारा उशीर हा तुमच्यासाठी केवळ वेळेचा अपव्यय नसून तो समाजाशी लढण्याचा एक मानसिक लढा आहे. प्रत्येक अपयशासोबत समाजाचा लग्नासाठीचा दबाव वाढत जातो हे मी जवळून पाहतोय. पण लक्षात ठेवा, एकदा का तुम्ही पदावर पोहोचला की आज नावं ठेवणारा हाच समाज उद्या तुमच्या स्वागतासाठी उभा असेल. एक मार्गदर्शक म्हणून काही कटू सत्य गोष्टी मला बोलायच्या आहेत. अभ्यासाच्या या प्रवासात तुम्ही ज्यांच्यासोबत राहता त्या रूममेटचं वागणं अनेकदा मनस्ताप देणारं असतं. कधी तुलना, कधी मत्सरापोटी होणारी टीका किंवा तुमच्या अभ्यासात येणारे अडथळे यामुळे तुम्ही भावनिकरित्या खचून जाता. अशा वेळी मनाला एका आधाराची ओढ लागते आणि मग पावलं नकळत प्रेमाच्या गुंत्यात अडकतात. अभ्यासाचा ताण हलका करण्यासाठी शोधलेला तो भावनिक आधार कधी तुमच्या ध्येयापेक्षाही मोठा होतो हे समजत नाही. प्रेम चुकीचं नसतं, पण करिअरच्या ऐन वळणावर जर मन भरकटलं तर अनेक वर्षांची मेहनत एका क्षणात वाया जाऊ शकते. स्वतःवर ताबा मिळवा, कारण तुमचं ध्येय तुमच्या क्षणिक भावनांपेक्षा खूप मोलाचं आहे. माझ्या विवाहित भगिनींसाठी तुमच्या मनात एक सततचा अपराधीपणा असतो. मी मुलाला वेळ देऊ शकत नाही किंवा सासरच्या जबाबदाऱ्या टाकून मी स्वार्थी तर बनत नाही आहे ना, हा विचार तुम्हाला सतावतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आज तुमचा हा त्याग तुमच्या मुलांच्या भविष्याचा पाया आहे. उद्या जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून मिरवाल तेव्हा तुमच्या मुलांसाठी तुम्ही सर्वात मोठे रोल मॉडेल असणार आहात. स्वतःला दोष देणं थांबवा आणि मिळालेल्या संधीचा पूर्ण ताकदीने वापर करा. कधी समाजाचे टोमणे, कधी रूममेटचं असहकार्य, तर कधी लग्नाचा दबाव तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करेल. पण प्रशासनात गेल्यावर तुम्हाला याहूनही कठीण मानसिक युद्ध लढायचे आहेत. जर आज तुम्ही या दबावासमोर झुकलात तर उद्या जिल्ह्याचा गाडा कसा होणार. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, तुमची जिद्द हीच तुमची ताकद आहे. ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल त्या दिवशी तुमच्या संघर्षाचे रूपांतर सन्मानात झालेले असेल. केवळ स्वतःसाठी नाही, तर तुमच्यासारख्या हजारो मुलींच्या वाटा सुकर करण्यासाठी तुम्हाला जिंकायचे आहे. थकू नका, थांबू नका. उद्याचे आकाश तुमचेच आहे. महिला दिनाच्या आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचाच मार्गदर्शक दिलीप शिला लक्ष्मण खाटेकर. थँक्यू.